या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका मोठ्या बातमीनं। नगरचे खासदार गुंड गजा मारणेला भेटले। काल रात्री 8 वाजता भेटून सत्कार सुद्धा स्वीकारला। काल निलेश लंके पुणे दौऱ्यावरती होते आणि गुंड गजा मारणेची भेट घेतल्यामुळे खासदार निलेश लंके आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। अर्थातच विरोधकांकडून त्यांच्यावरती टीका होऊ शकते, कारण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। खासदार निलेश लंके जे नगरचे नवनिर्वाचित खासदार हे गुंड गजा मारणेला भेटले होते। काल रात्री 8 वाजता त्यांना भेटून निलेश लंकेंनी सत्कार देखील स्वीकारला। निलेश लंके काल पुणे दौऱ्यावरती असताना गुंड गजा मारणेची त्यांनी भेट घेतली आणि त्यामुळे खासदार निलेश लंके हे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। हे दृश्य आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 लोकमत वरती। खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणेची काल पुण्यामध्ये भेट घेतली। रात्री 8 वाजता गुंड गजा मारणेच्या घरी निलेश लंके गेले होते आणि गुंड गजा मारणे हा निलेश लंकेंचा सत्कार करतानाची ही दृश्य आहेत। सत्कार देखील स्वीकारला नगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आणि त्यामुळेच निलेश लंके हे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता या सगळ्या प्रकारानंतर, कारण याची दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत। हा व्हिडिओ एक्सक्लुझिव्हली न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। गुंड गजा मारणेच्या भेटीला खासदार निलेश लंके गेले होते अगदी गजा मारणेच्या घरी आणि त्यामुळेच सत्कार देखील स्वीकारताना, शुभेच्छा स्वीकारताना नवनिर्वाचित खासदार निलेश लंके दिसतायत आणि हाच प्रकार किंवा हीच घटना निलेश लंके यांच्या अडचणी वाढवणारी ठरेल असं बोललं जात आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आहेत फोन लाईनवरती। चंद्रकांत, निलेश लंके काल होते पुण्यामध्ये, तर गजा मारणेची भेट घेण्याचं प्रयोजन काय? प्रयोजन हाच खरं तर उभ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। खरं तर निलेश लंके यांची इमेज बऱ्यापैकी रॉबिन हुड याच प्रकारातली आहे। मग त्यामुळं कदाचित काय सिंपती म्हणून ते भेटले की काय, कारण आपल्या क्षेत्रातनं पुढे गेल्यानंतर गजा मारण्याची इमेज उभ्या महाराष्ट्राला माहिती की गँगस्टर होता तो। भले काही गुन्ह्यातनं तो आता निर्दोष सुटला असेल, पण अजूनही त्याच्यावर 2 गुन्हे आहेत। त्याची केस कोर्टात सुनावणी सुरू आहे, पण त्याला भेटणं राजकारणी एकंदरीत टाळतात, पण त्याची मदत पडद्यामागून नेहमी घेतली जाते राजकारण्यांकडनं गजा मारण्याची निवडणूक जिंकण्यासाठी। मग निलेश लंके नेमके कुठल्या कारणासाठी भेटले? पुण्यात आले होते, 2 दिवस होते, आपल्या मित्रांना भेटले, भेटीगाठी केल्या, मग त्यात त्यांना गजा मारण्यांना का भेटावं असं वाटलं? गजा मारण्यासारख्या एक्स गँगस्टर राहिलेल्या गुंडाकडून सत्कार का स्वीकार असं वाटलं निलेश लंकेंना? याची उत्तरं खरं तर निलेश लंकेंना द्यावी लागतील। किंबहुना निलेश लंकेंपेक्षाही शरद पवार जे पुरोगामी पक्ष चालवतात, त्यांची विचारधारा नेहमी पुरोगामी राहिलेली आहे। गुंडगिरीला ते कधी थारा देत नाहीत। मग त्यांच्या खासदारानं एका गुंड राहिलेल्या मग एक गँगस्टरची भेट का घ्यावीशी वाटली, याची उत्तरं खरं तर पवारांच्या पक्षालाही द्यावीच लागणार आहेत। विखे पाटीलच्या फॅमिलीला पराभूत करून निलेश लंके निवडून आलेत। ऑब्व्हियसली विखे पाटील फॅमिली याविरोधात रान उठेल, यापूर्वी ते आरोप करत निलेश लंकेवर। किंबहुना पारनेर MIDCचे अनेक आरोप झालेले गुंडगिरीचे या निलेश लंकेंवरती। मग तेच निलेश लंके आज या गँगस्टर राहिलेल्या गजा मारण्याला का भेटतात आणि नुसतं भेटत नाही तर त्यांच्याकडून सत्कार स्वीकारतात, हार तुरे स्वीकारतात, चाल स्वीकारतात? कशासाठी? या भेटीचं प्रयोजन काय? याचं उत्तर निलेश लंकेंना द्यावंच लागणार आहे। बरोबर आहे आणि अर्थात त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करूच की नेमकं या भेटीमागचं प्रयोजन काय होतं। जसं तुम्ही म्हणाला चंद्रकांत की विखे पाटील फॅमिली सुद्धा यावरती रान उठवण्याची शक्यता आहे, किंवा नगरमधले आणि संपूर्ण महाराष्ट्रातले एकतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे काही विरोधक असतील, निलेश लंकेंचे विरोधक असतील, ते सुद्धा या प्रसंगाचं भांडवल करतीलच निश्चितच। बरं चंद्रकांत, कोण कोण होतं त्यांच्या सोबत? कोणी आणखी त्यांच्या पक्षाचे इतर नेते कार्यकर्ते होते का, किंवा काय या भेटीच्या दरम्यानचं काय वर्णन कराल? नाही, या भेटीत दुसरे कोणी इथले स्थानिक पदाधिकारी नव्हते। किंबहुना स्थानिक पदाधिकाऱ्यांना आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आम्हाला माहितच नाही ते कधी आले कधी भेटून गेले ते। पण आपल्याला पोलिसांनी ज्यावेळेस या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ आपल्याकडे आले, आपण पोलिसांकडनं उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडनं याची चौकशी केली, कन्फर्मेशन घेतलं, त्यानंतरच आपण ही बातमी चालवतो। काल रात्री 8 ते 9च्या दरम्यान निलेश लंके तिथे गजा मारण्याच्या घरी आले। जवळपास 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास ते तिथे होते। त्यांचे इतर इथले पुण्यातले मित्र होते आणि गजा मारणे यांची फॅमिली तिथे होती सगळी, आणि त्यांचे आदरातिथ्य स्वीकारलं।
सगळे गुच्छ वगैरे स्वीकारला, शाल श्रीफळ स्वीकारला आणि गप्पा मारल्यानंतर ते गेले. मग गजा मारण्यांची भेट का घ्यावीशी वाटली निलेश लंकेंना, हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि सर्वात महत्वाचं, निलेश लंके यांची जी पार्श्वभूमी राहिलेली पारनेर तालुक्यातली, ती बऱ्यापैकी MIDCतले दादागिरी. बिलकुल चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. अर्थात बघूयात निलेश लंकेंकडून यावरती काय उत्तर दिलं जातं किंवा समर्थन केलं जातं गजा मारण्यांच्या भेटीचं.